त्यामुळे ध्यानात ठेवायचं मित्रांनो, 7 दिवसाची स्टडी प्लॅन बनवायचा. म्हणजे अगोदर पेपराला जाण्याचे 7 दिवस अगोदरची स्ट्रॅटर्जी म्हणजे पहिला दिवस आपल्याला गणित पूर्ण ओव्हरलुकिंग करायचं, बघायचं, सूत्र बघायचे, नोट्स काढायचे, म्हणजे सूत्र बघायचे, त्याच्यातल्या महत्त्वाच्या थिंग्स ध्यानात ठेवायच्या, उदाहरणांच्या स्टेप ध्यानात ठेवायच्या, बुद्धिमत्तेचे सूत्र ध्यानात ठेवायचे, इष्टिकाचिती, वृत्तचिती वगैरे, चौकोन, आयत वगैरे सर्व सूत्र पाठ करून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी आपल्याला बुद्धिमत्तेचे सर्व रिव्हिजन, त्याच्यात ठोकळा असो, त्याच्यानंतर त्रिकोण मोजणे, आयत मोजणे वगैरे, कटू प्रश्न, चॅलेंजिंग क्वेश्चन वगैरे, ते सर्व ॲनालिसिस आणि ओव्हरलुकिंग फक्त बघायचं आहे. तिसऱ्या दिवशी मराठीचा अ भाग पूर्ण करून त्याला ब भागाला कंप्लीट करायचं आहे. चौथ्या दिवसाची आपली स्ट्रॅटर्जी असणार आहे की आपल्याला ब भाग पूर्ण करायचा आहे. ब भागमध्ये सगळ्यात जास्त ओव्हर मार्क आणि कॉम्पिटेटिव्हमध्ये सगळ्यात जास्त सिलेक्शनपर्यंत पोहोचवणारा तो भाग असतो. त्याच्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला संपूर्ण चालू घडामोडी, ज्याच्यामध्ये पुरस्कार असो, त्याच्यामध्ये नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो, पुरस्कार, त्याच्यानंतर क्रिकेट विश्वजग असो, नवीन नियुक्त्या असो वगैरे सर्व 20-25 मुद्दे असायचे ते क्लिअर करायचे. 6व्या दिवशी आपल्याला त्या जिल्ह्याबद्दल, त्याची सीमा, भूसीमा, त्याच्या आसपास असणारे जिल्हे याच्याबद्दल पूर्ण माहिती करून अपडेट. मित्रांनो, ज्या जिल्ह्यात पेपर आहे त्या जिल्ह्याचं प्रश्न टाकतील असं नाही, त्याच्या आसपासच्या जिल्ह्याचाही पेपर टाकू शकता. त्याच्यामुळे ते स्ट्रॅटर्जी आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर 1 दिवस रेस्ट करून आपल्याला पेपराला